मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की WhatsApp जे आहे, जे मेसेजिंग ॲप्लिकेशन जे आहे, तर ते तुम्ही तुमच्या विंडोज प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही इन्स्टॉल करू शकता. हेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला पीसीवरती इन्स्टॉल करता येईल आणि त्याच्यातून तुम्ही लॉग इन करून मेसेजिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर बरेच जण काय करतात की WhatsApp म्हटल्यानंतर एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. अँड्रॉइड ॲप्लिकेशन असल्या कारणाने त्याला एक अँड्रॉइड सिम्युलेटर येतो, जस्ट लाईक BlueStack अँड अदर थर्ड पार्टी ॲप्स जे आहेत, तर ते इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये BlueStackमध्ये इन्स्टॉल करून तुमचं WhatsApp इन्स्टॉल करतात. WhatsApp इन्स्टॉल झाल्यानंतर मग त्याच्यानंतर बरेचसे असे त्याचे इश्यू होतात, लाईक सिस्टीम स्लो चालते किंवा इंटरनेट खूप कन्झ्युम करतंय किंवा माझे डेटा पटकन संपतोय. असे बरेचसे काय छोटे-मोठे इश्यूज जनरेट होतात आणि इश्यूज जसजसे वाढत जातात तसं तो अजून त्याची स्पेस असते ती एक्सपांड करत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या सी ड्राईव्हचा समजा सी ड्राईव्हवरती तो इन्स्टॉल्ड जर असेल BlueStack किंवा BlueStack किंवा अदर कुठलं पण थर्ड पार्टी ॲप्लिकेशन घ्या, नॉट अ BlueStack लाईट, बट जस्ट एक सिम्पल BlueStack तुम्ही जास्त जर घेतलं तर त्याचं जे स्पेस जी असते सी ड्राईव्हमधली, तर ती तो खूप कन्झ्युम करत जातो, म्हणजे वाढत जातो त्याची, किंवा त्याच्या ज्या टेम्पररी फाईल्स असतात किंवा त्याच्या ज्या सिस्टीम जनरेटेड फाईल्स असतात त्या तो वाढवत जातो. तर ह्या सगळ्यांपासून आपण एक असं एक अल्टरनेट सोर्स आपण म्हणजे शोधलेला आहे की तो तुम्ही WhatsApp तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या WhatsApp तुमच्या पीसीवरती इन्स्टॉल करू शकता. तर लेट्स स्टार्ट अ व्हिडिओ. तर आता आपण पहिल्यांदा मेन म्हणजे तुम्हाला Google Chrome ओपन करायचं आहे. Google Chrome ओपन झालं की तुम्हाला एक तुमचं इथे साइन इन वगैरेची काही गरज नसते, गुगलची साइन इनची काही गरज नसते याला. तर इथे सिम्पल टाईप करायचं आहे web.whatsapp.com. सॉरी, मी स्टेप बाय स्टेप दाखवतो. इथे google.com ला जातो मी पहिल्यांदा आणि ते web.whatsapp. जसं तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साईट आहे WhatsAppची. तर मी प्रत्येक टायमाला सांगतो, ज्या व्हिडिओमध्ये माझे जेवढ्या व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक टायमाला मी तीच गोष्ट सांगतो की कुठले पण तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता, ती तुम्ही त्याच्या ऑफिशियल साईटवरूनच हे करा, इन्स्टॉल करा. जस्ट लाईक मग समजा डेलचा लॅपटॉप झाला, तर डेलच्या लॅपटॉपचे ड्रायव्हर्स जे आहेत ते कुठल्यातरी थर्ड पार्टी साईटवरून डाउनलोड करू नका. त्याचे जे डेलच्या साईट्स आहेत, ते डेलच्या साईटवरती जाऊन तुम्ही त्याचा सिरियल नंबर टाकल्यानंतर तुमचे ड्रायव्हर्स डाउनलोड करा. थर्ड पार्टी साईटवरून घेतला तर तो कुठल्याला काही बग्स असू शकतात किंवा व्हायरस इन्फेक्शन असू शकतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुमच्या सिस्टीम परफॉर्मन्स लो करणं किंवा सिस्टीमला ते ड्रायव्हर सूट नाही झाले तर परत काहीतरी वेगळा इश्यू क्रिएट होणं, हे असे बरेच छोटे-मोठे इश्यू क्रिएट होतात. तर आपण टॉपिकवरती येऊया. तर जसं बघू शकता web.whatsapp.com जो इथे आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही जसं बघू शकता, आता माझा QR कोड जनरेट झालाय. तर आतापर्यंत तुम्ही प्रेझेंटली बरेच जण QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा डायरेक्टली WhatsApp तुमच्या Google Chrome मधून लॉग इन व्हायचं. ठीक आहे. पण एक नोटीस आपण जर केली तर तुम्ही इथे बघू शकता, इथे छोटासा एक स्क्रीनचा एक लोगो आहे आणि तिथे एरो आहे छोटा. आता जसा कर्सर तुम्हाला इथे दिसत असेल इथे, त्याच्यावरती जसं क्लिक कराल तुम्ही, इथे तुम्हाला इन्स्टॉलचा एक ऑप्शन येतो. इथे इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. जसं इन्स्टॉलवरती क्लिक कराल तुम्ही, तसं तुमच्या डेस्कटॉपवरती WhatsAppचा एक लोगो जनरेट झालेला असतो. आता मी मिनिमाइज करतो. जसं बघू शकता, हा बघा इथे. जसं तुम्ही याला डबल क्लिक कराल तर तुमची डायरेक्टली WhatsAppची पेज ओपन होते. ह्याच्यात तुम्ही डायरेक्टली तुमचा QR कोड स्कॅन करून डायरेक्टली तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा जर समजा QR कोड स्कॅन न करता तुम्हाला जर करायचं असेल किंवा तुमच्याजवळ मोबाईल तो जवळ नसेल, तर तुम्ही लॉग इन विथ द फोन नंबरवरती क्लिक करून पण डायरेक्टली तुम्ही ते फोन नंबर टाकून तुमचा त्या मोबाईल नंबरवरती OTP जातो WhatsAppमध्ये, 6 डिजिटचा असतो. तो 6 डिजिटचा OTP टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. तर आणि किंवा तिसरा ऑप्शन जो असतो की ह्याच्यामध्ये तुम्ही जसं डाउनलोडवरती जर क्लिक केलं, तर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तो पण सेटअप फाईल एक जनरेट डाउनलोड करतो. जसं मी आता क्लिक करतो सिंपल, जसं बघू शकता बघा WhatsApp इन्स्टॉलर. त्याच्यावरती जसं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला एक WhatsApp पण इन्स्टॉल तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.